आज भावा बहिणींमध्ये ही प्रेम राहिलेलं नाही. भावा बहिणीमधलं ही प्रेम संपलेलं आहे. बहिणीचा विवाह झाला, ती नांदायला निघून गेली, पण भावाने बहिणीकडे दुर्लक्ष केलं तर ती बहीण म्हणते थांब, वाटणीच्या वेळेस माझी सही, मग तेव्हा दाखवते. साधी अक्षय तृतीयेची, दिवाळीची साडी, राखीची साडी ही नाही. या ठिकाणी वादविवाद निर्माण होतात. म्हणून भावालाही त्याचं कर्तव्य कळलं पाहिजे. कमीत कमी बहीण रक्षाबंधनाला आल्यानंतर बहिणीला काहीतरी देण्याचं दातृत्व त्या घर टिकून राहतं. पण केव्हा, जेव्हा संसारामध्ये स्वार्थ नसेल तेव्हा घर टिकून राहतं. हल्ली घरामध्ये एकविधता राहिलेली नाही, घरामध्ये कलह व्हायला लागलेला आहे. घरामध्ये एकामेकांचे मन एकामेकापासून दुरावले जात आहेत. का? त्याचं कारण आहे स्वार्थ. 4 भाऊ घरामध्ये असतील, 4घांचे विवाह झालेले असतील, तर एखादा स्वार्थ जास्त साधून घेतो. परिणाम काय होतं? त्या घरामध्ये कलह होतात. स्वस्वार्थासाठी बऱ्याच वेळेस दुसऱ्यांबरोबर अहित केलं जातं. त्याच्यामुळे कुटुंब टिकत नाही. दुसरा आहे संसार उद्ध्वस्त होत आहेत. का? कारण संस्कार राहिलेले नाही. कुठेतरी संस्कारांचा अभाव आहे. त्याच्याही मुळे प्रपंच त्या ठिकाणी व्यवस्थित सुरळीतरित्या चालत नाही. संस्कारांचा अभाव असतो. कोणत्या प्रकारचे संस्कार? की जर सगळे जण एकाच घरामध्ये राहत असतील तर कधी कधी प्रत्येकाचे मनासारखं वागावं लागतं. माझंच योग्य आहे असं म्हणून चालत नाही. कधी कधी नीतीपासून मनुष्य दूर होतो. कधी कधी एकामेकाचे मन धरत असताना त्या ठिकाणी अपशब्दांचा वापर केला जातो. कधी कधी क्रिया चुकीच्या केल्या जातात. म्हणजे संस्कारांचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी कुटुंब एकत्र राहत नाही. आज कुटुंब एकत्र का नाही? त्याचं एक कारण आहे संपत्तीबद्दलचा वादविवाद. एखाद्या घरातल्या एखाद्या मुलाच्या हातामध्ये जर सगळं काही असेल, त्या मुलाने वाटण्या करायला सुरुवात केली. बाकीच्या भावांना निकृष्ट प्रकारची शेती आणि स्वतःसाठी ज्या शेतामध्ये भरपूर पाणी आहे ती शेती. वाटण्या करताना जर अशा पद्धतीच्या वाटण्या झाल्या की स्वतःला नवं घर आणि जुनं घर लहान भावाला, अशा पद्धतीच्या वाटण्या करत असताना जर चुकीची क्रिया घडली, अशा वेळेस सुद्धा घरामध्ये कलह आणि वैमनस्य निर्माण होते. याच्याही मुळे प्रेम शिल्लक राहिलेलं नाही. संसार का उद्ध्वस्त होत आहेत? घरामध्ये प्रेम का टिकत नाही? आज भावा बहिणींमध्ये ही प्रेम राहिलेलं नाही. भावा बहिणीमधलं ही प्रेम संपलेलं आहे. बहिणीचा विवाह झाला, ती नांदायला निघून गेली, पण भावाने बहिणीकडे दुर्लक्ष केलं तर ती बहीण म्हणते थांब, वाटणीच्या वेळेस माझी सही, मग तेव्हा दाखवते. साधी अक्षय तृतीयेची, दिवाळीची साडी, राखीची साडी ही नाही. या ठिकाणी वादविवाद निर्माण होतात. म्हणून भावालाही त्याचं कर्तव्य कळलं पाहिजे. कमीत कमी बहीण रक्षाबंधनाला आल्यानंतर बहिणीला काहीतरी देण्याचं दातृत्व त्याच्या मनामध्ये असलं पाहिजे. बहिणीच्या घरामध्ये कमतरता नसते, पण एक अपेक्षा मनामध्ये असते की हे माहेर आहे. एक मनामध्ये अपेक्षा असते. ती 500-1000च्या साडीसाठी भुकेली नसते, पण ती साडी प्रेम दर्शवते. मुलांना मामाने कपडे घेतले तर त्या बहिणीला कुठेतरी वाटतं की माझं माहेर अजून आहे. आई वडील घरामध्ये असो किंवा नसो, जिवंत आहे किंवा नसू द्या, पण बहिणीला वाटतं भाऊ बरा आहे बर का. बाकीचे कसेही वागू द्या, पण भाऊ विसरत नाही. म्हणून एखादा फोन बहिणीला लावायचं कधी विसरू नका. रक्षाबंधनाला आपल्या बहिणीला भेटायचं कधी विसरू नका. नाही भेट झाली, एखादा फोन करायचं तरी विसरू नका. नाही जाणं झालं, नंतर जाऊन तरी एखादी भेट वस्तू देण्याचं औदार्य भावाने दाखवलं पाहिजे.
म्हणजे तिला वाटतं की माझं माहेर अजून व्यवस्थित आहे, जिवंत आहे, दरवाजे माहेरचे अजून उघडे आहे. आणि जर राखी बांधली ना तर त्या भावाकडून बाकीच्या अपेक्षा न करता सध्या एकच अपेक्षा करा. भाऊ केवढाही असेल, लहान असेल, तरुण असेल, विवाहित असेल, अविवाहित असेल, तर प्रत्येक बहिणीने भावाकडून एकच मागणं मागायचंय. तू पुरुष आहेस आणि एका स्त्रीचं, एका बहिणीचं तुझ्याकडे मागणं आहे की याच्यानंतर जीवन जगत असताना कोणत्याही स्त्रीकडे कुदृष्टी तुझी जाता कामा नये. बस याच्यापेक्षा मला तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही. एवढं जरी त्या ठिकाणी बहिणीने सांगितलं ना, आज जे विनयभंग होत आहेत, जे संस्कारहीन होऊन लोक वागतायत, तिथे कुठेतरी जागरूकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक बहिणीने भावासाठी कर्तव्य पार पाडले पाहिजे आणि भावाने हे बहिणीसाठी कर्तव्य पार पाडले पाहिजे. कारण संपत्तीच महत्वाची आहे असं नाही. घर टिकण्यासाठी हे सर्व ज्ञान पार्वतीने आत्मसात केलेले. आता ना स्वार्थ आहे, ना संस्कारहीन आहे, ना अहंकार आहे. केवळ पार्वतीमध्ये एकच गोष्ट आहे, समर्पण. आणि समर्पण आहे म्हणून महादेव खुश आहे. प्रेमात काय असलं पाहिजे? प्रेमात समर्पण असलं पाहिजे. घेण्यापेक्षा देणं समजलं पाहिजे. तेव्हा त्या ठिकाणी प्रेम टिकून राहत असते. देवी पार्वती भगवान महादेवाचं